आज आले तर काय भाग्य म्हणायचं आपलं. दुधात साखर आहे का नाही, दुग्ध शर्करा येऊ दुधात साखर पडली समजायचं. पण आपण कमी पडू नये त्याच्यामध्ये म्हणजे बस युट्यूबला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात जाते ते. महाराष्ट्राच्या बाहेर म्हणायला होर नाही. विठाला विठाला महाराज म्हणले आम्हा व्रत एकादशी. एकादशीचं व्रत सांगितलं, एकादशीचं महत्व सांगितलं. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. एकादशीचं व्रत, देवाचं पूजन, अजून काय सांगितलं महाराज, केशवाचं पूजन, तुळशीचं पूजन, देव केशव तीर्थ तुळशीचं तीर्थ. दुसरं कुठलं साधन नाही. महाराज म्हणले आम्हाला दुसरं साधन लागत नाही. आमचं काय हे म्हणले आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनो साधन आमचा विषय हरी कीर्तन. आम्हाला एवढं लागते म्हणले, आमचा विषय जर काय असेल आम्हाला कुठलं साधन लागत नाही. आमचा विषय काय असेल तर हरी कीर्तन आहे. अजून काय महाराज कोण लागते तुम्हाला. महाराज आम्हाला दुसरी कोणाची संगत नको, आम्हाला काही नको. संत संग निरंतर, संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार अनेक नेनो साधन आमचा विषय हरी कीर्तन. असे महाराज मागतात की म्हणतात देवा आम्हाला एवढं काही द्यायचं तर दे, पण एवढं आमच्या जीवनामध्ये दिलंस ना, एवढं आमच्या जीवनामध्ये दिलं ना. असं कोण म्हणाले मने नाम याचा नारा, मने नाम याचा नारा आमची वंश परंपरा अनेक नेनो साधन आमचा विषय हरी कीर्तन. विठ्ठला हा झाला महाराज अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. पुन्हा आपल्याला पुढे चर्चा नाही सुटले तरी टेन्शन नाही. महाराज म्हणतात अभंग नारा महाराजांचा आहे. नारा महाराजांचा अभंग कस काय जीवनामध्ये आला तर ज्या वेळेस वाल्मिक ऋषीनं 100 कोटी अभंग लिहायचं ठरवलं, वाल्मिक ऋषीनं 100 कोटी अभंग लिहिले. नामदेव महाराज म्हणले आपल्या जीवनामध्ये आपण काहीच केलं नाही. आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर काही केलं नाही. आपण नामदेव महाराजांना वाळवंटामध्ये गेले आणि वाळवंटामध्ये गेल्याच्या नंतर काय ठरवलं म्हणजे आपल्याला काय करायचं 100 कोटी अभंग वाल्या कोळ्याला लिहिले. आपल्याला काय झालं नाही, आपण बी काय केला पण केला, निश्चय केला की मी पण काय करीन अभंग लिहीन म्हणून सांगितलं. वाल्या कोळ्याला श्लोक लिहिले, नामदेव महाराजांना अभंगाचा निश्चय केला. विठाला विठाला आणि मंदिरामध्ये आले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि सांगितलं देवा पांडुरंगा ऐका, वाल्या कोळ्यानं 1 कोटी अभंग लिहिण्याचं म्हणजे श्लोक लिहिण्याचं ठरवलं, तसं मी पण केला की 1 कोटी मी अभंग पूर्ण करीन. देवाने सांगितलं नामा असं काय रे केलंस तू, असं चांगलं केलं नाही म्हणे तू. अरे त्यावेळेस होती काय होतं, आयुष्य किती होतं त्यावेळेस, होती आयुष्याची रुधी आटाची आळुधी थोडी आहे. त्यावेळेस काय होतं, आयुष्य किती होतं, आयुष्य भरपूर होतं. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे रे नामा, कलियुगामध्ये फार थोडं आयुष्य. शतगणिले ते अर्धरात्र काय 100 वर्ष आयुष्य मानव
कलियुगामध्ये आयुष्य अर्ध झोपीत गेलं म्हणजे सांगितलं. अल्प आयुष्य हा मानव देह, शत गलिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालक पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहिला. अगोदर तर आयुष्य 100 वर्ष सांगितलं आणि त्याच्यातलं अर्ध झोपीनं खाल्लं. अर्ध आयुष्य झोपीनं खाल्लं. महाराज म्हणले याच्यामध्ये अरे जमत नाही, असं काय करून बसलास नामदेवा तू? कोण म्हणू लागलं? देव म्हणू लागले. देवाचा नामदेवाचा संवाद करू लागला. नामदेवा असं काय केलंस रे तू? देवा वाल्या कोळ्याला 1 कोटी श्लोक लिहिले ना, मला काय झालं ना न्याला? अरे त्यावेळेस होती आयुष्याची रुढी, आताची अवधी थोडी आहे. आता थोडं असं काय करून बसलास नामदेवा? आणि त्यावेळेस सर्व घरचे घर अभंग लिहायला बसलं महाराज. घरचे घर मध्ये घरातलं फ्रीज नाही, कूलर नाही, चमचे वाट्या नाही बरं का. घरातली माणसं अभंग लिहायला बसली. अभंग लिहायला बसली तर माणसं किती होती महाराज नामदेवाच्या घरी? नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाच्या घरामध्ये 14 जण माणसं अभंग लिहायला बसले. कोण किती कोटी, 2.5 कोटी, कोणी 3.5 कोटी असे अभंग लिहायला सुरुवात केली महाराज. कोण कोण बसलं नामदेवाच्या घरामध्ये अभंग लिहायला? राजाई गोलाई दोघी सासा सुना, दमन मदन बापले, दमन मदन बापले, दमन मदन बापले. राजाई गोलाई दोघी सासा सुना,
सांगितलं महाराजांनी. राहू द्या. ऐका. राजाई गोनाई दोघी सासा सुना. राजाई गोनाई दोघी जणी किती झाल्या? सासा सुना. अजून दामान नामा हे किती झाले? दाम नामा जाना बापले का 14 जण झाले महाराज. लाडाई गोडाई येसाई साखराई या 14 सुना नामदेव महाराजांच्या. 14 लेक. किती मुलं? 14 लेक. नारा गोठाई दामादा हे 14 पुत्र. जन्मले पवित्र याच वंशी. अजून लाडाई गोडाई ह्या 14 सुना 14 मुलं हे झाले 8. ह्या दोघी सासा सुना किती झाले? किती झाले सर्व मिळून? म्हणजे तुम्हीच सांगा आणि तुम्हीच ऐका. माऊली म्हणले आता वदान इकली दीजिए. 9व्या अध्यायामध्ये पहिली ओळी सांगितली. आता वदान इकली दीजिए मग सर्व सुखाची पात्र होईजे. माझ्याकडे लक्ष द्या म्हणले. किती झाले? तुम्हीच मोजा. किती झाले तुम्हीच सांगा. तसं नाही, माऊली म्हणले तुम्ही काय करा, माझ्याकडे लक्ष द्या. आता अवधान इकली दीजिए मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रति उत्तर माझे उघड ऐका. उघड ऐका म्हणले, पण माऊलीकडे लक्ष देत नव्हते महाराज. म्हणून संतांना सांगावं लागलं माझ्याकडे लक्ष द्या. माऊलीला सांगावं लागलं माझ्याकडे लक्ष द्या. मला कशा करता ओवी घ्यावा लागली ही? तुम्ही माझ्याकडे लक्ष देईनच म्हणून बरं का. ही मला ओवी घ्यावा लागली. एका काय झालं, एक सर शिकू लागले. सर म्हणजे गुरुजी. आताच्या काळात सर म्हणतात. ते सर शिकू लागले मुलांना माझ्याकडे लक्ष द्या. मुलं हो म्हणू लागले. गुरुजी असा जीव तोडून सांगू लागले मुलांना तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. मुलं म्हणले हो. म्हणजे चला लक्ष द्या. कोणला डॉक्टर व्हायचंय. त्याच्यातले 10-12 जण मुलं उठले. म्हणले आम्हाला व्हायचंय गुरुजी, आम्हाला व्हायचंय सर. चला या माझ्याकडं. ज्यांना डॉक्टर व्हायचे ते गुरुजीकडे आले बरं का. आणि आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, गुरुजी जवळ येऊन थांबले. गुरुजी म्हणले चला माझ्या बरोबर चला. कोणला डॉक्टर व्हायचंय? आम्हाला व्हायचंय. ज्यांना डॉक्टर व्हायचे ते गुरुजीच्या पाठीमागे गेले. गुरुजी म्हणले चला या माझ्या पाठीमागं. गुरुजी काय झालं महाराज, शाळेच्या पाठीमागे गेले होते. शाळेच्या पाठीमागे. म्हणजे शाळेच्या पाठीमागे कशाला गेलात? म्हणजे अहो गुरुजी म्हणले तुम्हाला डॉक्टर व्हायचे ना, तुम्ही या माझ्या मागे. मी कुठं जायचं, माझ्या मागे या. गुरुजीच्या मागे मुलं गेली. गुरुजीच्या पाठीमागे मुलं गेले. गुरुजी शाळेच्या पाठीमागे गेले. शाळेच्या पाठीमागे एक कुत्र मेलं होतं. कुत्र मेलं होतं. आणि ते कुत्र मेल्याच्या नंतर महाराज कसं असते अवस्था तुम्हाला माहिती. कुत्र मेल्यावर कसं असते. कुत्र मेल्याच्या नंतर टर फुगलं कुत्र. त्या कुत्र्याच्या नाका डोळ्यातून घाण येऊ लागली, पू येऊ लागला, रक्त येऊ लागलं. आणि तेवढं येत असताना गुरुजीनं काय केलं, त्या मुलांना म्हणले चला माझ्याकडे या, माझ्या पाठीमागे या. गुरुजी गेले, मांडी घालून कुत्र्याजवळ जाऊन बसले. मुलं बाजूला उभा राहिले. ते मुलं गुरुजीच्या बाजूला उभा राहिले. गुरुजी मांडी घालून तिथं बसले. आणि गुरुजीने एक बोट कुत्र्याच्या नाकात घातलं. असं बोट कुत्र्याच्या नाकात घातलं, तोंडात घातलं. पोरं म्हणले बापरे काय गुरुजी सांगायले रे बाबा, कशाला डॉक्टर व्हायचं म्हणे. असं काय डॉक्टर व्हायचं का? म्हणजे नको बाबा आपल्याला डॉक्टर व्हायचं नाही. म्हणजे तुम्हाला डॉक्टर व्हायचं का? गुरुजीने पुन्हा प्रश्न केला. मुलांना तुम्हाला डॉक्टर व्हायचं का? म्हणे हो गुरुजी. मग म्हणजे मी करून तसं करा. पोरं काय म्हणले नको आम्हाला. गुरुजीने सांगितलं मी जसं केलं तसं करा. गुरुजी म्हणले मुलांना मी जसं केलं तसं करा. पोरं म्हणले आम्हाला नको. पोरं कशा करता नको म्हणले. पोरांना गुरुजीकडे लक्ष दिलं नाही. गुरुजीने काय केलं होतं महाराज, हे बोट नाकात घातलं होतं, हे बोट तोंडात घातलं होतं. काय केलं होतं, हे बोट गुरुजीनं त्या कुत्र्याच्या नाकात घातलं, हे बोट तोंडात घातलं. मुलांना गुरुजीकडे लक्ष दिलं नाही. तसं तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. मी सांगायला तुम्हाला किती जण होते, 14 जण होते तर तुम्ही होच म्हणायला. 8 जण होते म्हणजे तरी होच म्हणायला. नामदेवाच्या घरी किती माणसं होते, 14 जण होते. राजाई गोनाई
दोघी सासा सुना दामनामा जाना बापले का नारा इठा गोदा मादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र याच वंशी लाडाई गोडाई येसाई आणि साकराई किती जण झाले सगळे चौघी सुना पाही नाम याच्या आणि पुन्हा लिंबाबाई बहिणी नावबाई लेकी लिंबाबाई तिही लेकी आहुबाई बहिणी येडी पिसी पिजनी नाम याची दाम नाम जाना बापले का हो 15 जणी होती महाराज एवढ्या जणांना अभंग लिहिले मला सांगायचे तात्पर्य एवढ्या जणांना अभंग लिहिले त्याच्यातला हा अभंग नारा महाराजांचा विठाला विठाला महाराज एकदा एका गावामध्ये काय झालं सुंदर राजाची नगरी होती एकादशी म्हणलं म्हणजे एकादशी जर म्हणलं तर राजा हंबरशीचं नाव आले द्वादशी म्हणलं तर राजा हंबरशीचं नाव आलंय एकादशी जर म्हणलं तर राजा कोणाचं नाव आलंय एकादशी जर म्हणलं तर हंबरशीचं द्वादशी जर म्हणलं तर कोणाचं नाव आलंय आपल्याला एकादशी आहेत ना हाय का नाही का कोणी म्हणेल काल कोणी धरल्या काय तर धरल्या केल्या काय तर केल्या असे आपल्या एकादशी चालू आहेत महाराज पण एकादश महाराज म्हणजे धरा गाडवा आणि चरा पण एकादशी धरा एक जण म्हणला आम्हाला जमतच नाही बीपी शुगर गोळ्या खावा लागतात एकादशी कशाची आली आम्ही धरू शकत नाही महाराज मी त्या काल गावाला कीर्तनाला गेले होते भोकरला तिथं काल एकादशी धरली आज इथं आलं इथं बी धरली 2 एकादशी तस महाराज म्हणले एकादशी धरा म्हणले नाही जमत नाही आम्हाला एकादशी नाही जमत तर काय होतंय काय तुझा जीव जातोय कधीशे काय तुझा जीव जातोय कधीशे काय तुझा जीव जातोय काय तुझा जीव जातोय काय तुझा जीव महाराज म्हणले फराळाच्या मिसे धनी घेसी काय तुझा जीव जातोय कादिसे काय तुझा जीव जातोय कादिसे 15 दिवसा एक एकादशी कार्य न करशी व्रत सार काय तुझा जीव जातो एकादिसे फराळाच्या मिसे धनी घेसी एका गावामध्ये सुंदर राजाची नगरी होती आणि त्या नगरीमध्ये सुंदर राजाचा कारभार जात होता राजाचं गाव म्हणजे राजा बोलून दल आले राजाचं गाव म्हणजे अगदी सुंदर राजाचा वाडा आता घर चांगलं दार चांगलं गाव चांगलं नगरी चांगली आणि त्या नगरीमध्ये राजाच्या नगरीमध्ये सुंदर फुलाच्या बागा होत्या किती बागा होत्या सुंदर अशा फुलाच्या बागा होत्या एका प्रकारची फुलं कुठल्या प्रकारचं फुल मागावं तुम्हाला कुठलं फुल त्या राजाच्या नगरीमध्ये
आणि त्या राजाचे फुलं चोरीला जायचे महाराज, चोरीला. राजानं एवढे लवकर चाकर ठेवले, फुलं चोरीला चालले. एवढे लवकर चाकर, तरी पण फुलं चोरीला चाललेत. काय करावं, उपाय नाही काही. शेवटी कंपाऊंड वॉल केले, चौकून जाळ्या लावल्या, वॉचमॅन ठेवले, अजून सिक्युरिटी गार्ड काय म्हणतात ते समोरच्या गेटवर ठेवले. असा एवढा बंदोबस्त केला, तरी फुलं चोरीला चाललेत कुठं. ते नौकर म्हणून आले, कदरून गेले होते. नौकर म्हणले आम्ही एवढी राखण व्यवस्थित करत, रात्रभर डोळा नाही हो आमच्या. आम्ही इतकं सुंदर अशी म्हणजे प्रकारचे रात्र जागून काढायला आम्ही एवढी बाग सांभाळायला, तरी फुलं चोरीला चालले. कुठून चालले? पण दादा हो, तुम्ही बाहेरच होते, आतमधून फुलं चोरीला जाऊ लागले. कोण नेऊ लागलं, कसे नेऊ लागलं, काही माहित नाही. फुलं तर चोरीला चालले. तर दर दिवस बागेमध्ये रात्रभर जागर करण्यासाठी लोक, आणि बागेमध्ये सुंदर अशा प्रकारची फुलं, सांच्या पारी अशा कळ्या यायच्या, एका प्रकारचं एक कळी, एक फुलं, असा सुगंध, तरी पण फुलं चोरीला चालले होते. आणि बरेच दिवस झाले महाराज. काय झालं, एक दिवशी फुलं चोरी करता करता ते लोक सापडल्या होत्या. नौकराला एवढा आनंद झाला महाराज, खूप आनंद झाला. म्हणले लगेच सापडल्या राजाला बातमी, राजे साहेब आपले फुलं चोरीला जात होते ना, ते चोर सापडले. राजाने विचारलं कुठले होते रे, कोण्या गावचे होते? बेलेश्वरी नगरामधले होते का खानापूर नगरामधले होते का श्रीहरिनगरचे होते का सहारा कॉलनीतले होते रे? राजसाहेब कुठले होते काय मात्र फुलं ते चोरी करणार होते का ते सापडले. आणि राजाला घेऊन ते लवकर आले, बागेमध्ये आले. आणि बागेमध्ये आल्याच्या नंतर काय झालं महाराज, राजानं आता ते जे चोरी करणारे होते, खरंच चोर चळचळ कापणारच ना, जे चोरी करणारे होते का लट 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 कापू लागले. बापरे, राजा आला, आता काही खरं नाही आपलं, आता कसं जायचं आपण. आणि राजा जवळ येऊन उभा टाकला, प्रणाम केला, दंडवत टाकला. राजे साहेब आमच्याकडून चोरी झाली, आमच्याकडून चुकी झाली. आम्ही दर दिवस चोरी करत होतो, फुलं नेत होतो. इथून कुठं नेत होतात रे राजे साहेब? आम्ही फुलं इंद्राच्या दरबारामध्ये नेत होतो, चोरी स्वर्गात. पण कसे, वरूनच विमान आणायचं आणि कुठे ठेवायचं, फुलाच्या बागेमध्ये तिथं ठेवायचं. पट फुलं तोडायचे आणि नौकर बाहेरच राहायचे. आम्ही पट तोडायचे, याच्या विमानामध्ये टाकायचे आणि लगेच विमान सरळ वरी जायचं आमचं. असं करत करत राजे साहेब आम्ही बरेच दिवस तुमची चोरी केली, आम्हाला माफ करा. राजाला वाईट वाटलं नाही, राजाला आनंद झाला. घळ राजाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. राजा काय म्हणाला, बापरे काय भाग्यवान आहे मी, माझ्या नगरातले फुलं स्वर्गात चालले. तर राजाला फुलं चोरीला गेले याचं दुःख नाही झालं, पण माझ्या बागेतले, माझ्या नगरातले फुलं स्वर्गाला चालले तर याचा आनंद वाटला. विठ्ठला विठ्ठला. मग राजाने प्रश्न केला, म्हणे चला तुम्ही जेवण घेऊन करा, मग आमच्या घरी जाऊन. म्हणे राजे साहेब आम्हाला जेवण काय आज गोड लागणं झाले, आम्ही परत कसं जायचं, स्वर्गामध्ये कसं जायचं? ते म्हणले आपण दुरुस्त करू ना इमान. म्हणे इथं परभणीला नाही झालं तर आपण औरंगाबादला नेऊ, औरंगाबादला नाही झालं तर हैदराबादला नेऊ. आता राजा म्हणलं म्हणजे काय बघायचंच काम नाही. म्हणे राजे साहेब ते विमानाचं इथं ते स्पेस पार्ट काय म्हणतात ते इथं नाहीत ना, ते स्वर्गामध्ये येत ना, त्याचं नट बोल्ट इथं काहीच मिळालं ना त्याचं. हैदराबादला जा, औरंगाबादला जा, नाही तर दिल्लीला जा, इथं त्याचे नट बोल्ट नाहीत. आता आपण आणायचे कुठून? नट बोल्ट इथं नाही तर त्याचे स्वर्गामध्येच मिळतात, ते तिथं तयार झालेले राजसाहेब विमान. राजा म्हणला हो तेही बरोबर आहे, मग आता काय करावं लागल? म्हणले राजे साहेब एक करावं लागल, एक. हा मृत्यूलोक आहे ना? म्हणले हो मृत्यूलोक आहे. बरं म्हणले ही परभणी आहे ना? म्हणले परभणी. म्हणे हो संतांची भूमी आहे.
ही संतांची भूमी आहे. मग तुम्ही काय करा म्हणे, इथं ना एवढी परभणी आहे म्हणे, ही असे संत कुठंच नाहीत म्हणे. अख्खा महाराष्ट्र फिरून बघा महाराज, कुठंच नाहीत असे संत. जगात जर्मनी आणि भारतात परभणी. त्या दिवशीचा माझ्या दादांनी सांगितलं म्हणले, अख्ख्या महाराष्ट्राचा किंवा अख्ख्या भारताचा सर्वे करा, कुठंच म्हणे एवढे माळकरी सापडणार नाहीत. अख्ख्या भारताचा सर्वे करा, अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वे करा, आणि त्याच्यात परभणी जिल्हा महाराज. अख्ख्या महाराष्ट्रात बघितले तर 20% 30% माळकरी, पण परभणी जिल्हा बघा 80%च्या वरच माळकरी. विठाला विठाला. महाराज इथं सापडत नाही त्याचे स्पेअर पार्ट, इथं नटबोल्ट नाहीत त्याचे. विमान दुरुस्त करायला इथं त्याचं काहीच नाही, ते स्वर्गातूनच आणावं लागल. पण हा मृत्यूलोक आहे ना, हो हा मृत्यूलोक आहे. मग आज एकादशी आहे म्हणले, हो आज एकादशी आहे. ज्यानं जर कोणी एकादशी केली असेल मनाभावातून म्हणले, हो त्यानं काय करायचं म्हणे, या विमानाला हात लावायचा. त्या विमानाला हात लावल्याबरोबर विमान उड्डाण होणार म्हणे. बापरे, एवढी ताकद एकादशी मध्ये? हो एकादशी मध्ये एवढी ताकद आहे. चला म्हणे मग आता लोक महाराज, सकाळी विमान रात्री बंद पडलं होतं, सकाळ झाली होती. सकाळी उपमा उपीट मस्त लगे पोहे गिहे खाऊन लोक टर्र होते. आणि लोक खाऊन टर होते. पुन्हा म्हणले आता मग विचारते, जेवढे जमले होते का तेवढ्याला विचारलं, तुम्ही एकादशी केली का? लोक म्हणले नाही बाबा, आम्ही काय एकादशी केली नाही, केली आम्ही एकादशी. म्हणले मग गावामध्ये दौंडी द्या. आता गावामध्ये दौंडी सुरू झाली. आज कोणी एकादशी केली असल, आज कोणी उपवासी असल, त्यानं राजाच्या बागेमध्ये यायचं आणि त्या विमानाला हात लावायचा. ज्याने कोण उपवासी राहिला असेल, काहीच खाल्लं नसेल, ज्यानं एकादशी केली असेल, त्यानं काय करायचं, विमानाला हात लावायचा. राजा 5 गाव बक्षीस देणारे, ओ विमान उडवणारे उडी डंग 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 डंग. दौंडी गावामध्ये गलोगलीला दौंडी, चौकामध्ये दौंडी सुरू झाली महाराज. चौकामध्ये काय झाली, दौंडी दिली. आणि दौंडी दिल्याच्या नंतर कोणीच बाहेर येईन. जे ते आले म्हणाले, का हो तुम्ही उपवास केला का आज? म्हणे नाही बाबा, आम्ही काल केला. काही जण म्हणले काल एकादशी केली, काही जण म्हणले आज केली. पण तिथं कोणीच केली नव्हती त्या काळाला एकादश. त्या काळाला एकादशी कोणीच केली नव्हती महाराज. आणि शेवटी गल्लोगल्लीला जावलं, घर न घर राजानं शोधून काढलं नौकराला. दौंडी दिली, घर न घर पिंजून काढलं, कोणीही उपवासी सापडलं नाही महाराज. एका कोपऱ्यामध्ये दौंडी गेली. आज कोणी उपवासी असल, त्यानं काय करायचं, यायचं राजाच्या बागेमध्ये यायचं, विमानाला हात लावायचा. राजा 5 गाव बक्षीस देणार आहे आणि त्याच्या हाताने विमान उड्डाण होणार आहे. अशी डम 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 एका कॉर्नरला दौंडी ऐकू आली. एक आजीबाई आली बाई, एक आजीबाई काठी टेकीत त्यांना जे दौंडीवाले होते का, त्यांना इतका आनंद झाला का ना वारीचं भाऊ. त्याला वाटलं आता मठारी नक्की उपवासी आहे. त्याला कसं वाटलं, मठारी नक्की उपवासी आहे. आजीबाई उपवासी आहेत का? काय म्हणलं दादा, तुम्ही उपवास केला का? उपवास नाही रे बाबा, हे काय वाजतंय ते बघण्याकरता आले. काय म्हणू लागली आजी, हे काय वाजायले, मी ते बघण्याकरता आले रे. दादा कशाची दौंडी आहे? आजी राजाच्या बागेमध्ये स्वर्गातलं विमान बंद पडलंय आणि ते विमान उड्डाण होत नाही. जो कोणी आपल्या नगरामध्ये उपवासी असेल, ज्यानं कोण काहीच सकाळपासून खाल्लं नसेल आजी, तर त्यानं काय करायचं म्हणे, यायचं विमानाला हात लावायचा. अरे बरं झालं म्हणला, हे बघा माझी सुनबाई उपवासी बघा, काहीच खाल्लं नाही तिने सकाळपासून आणि झोपलेली आहे बघा, तिला जाऊन उठवा. आजी कुठे तुमच्या सुनबाई, काय तिने उपवास केला का? नाही रे, माझ्या सुनबाईला लेकानं आज बद मारलं. त्या दोघांचं काय झालं होतं काय माहित नाही बाबा मला. माझ्या सुनाचं माझ्या लेकाचं सकाळी भांडण झालं आणि त्यानं बद मारलं आणि मारल्याच्या नंतर माझी सुनबाईचे त्याचे भांडण झाल्यावर त्यानं काहीच तिनं अजून पण काही खाल्लं नाही
आणि तुमचा मुलगा कुठे? माझा मुलगा गेला कामाला. कामाला गेला वाडीकर भाऊच्या इथं ऊसामध्ये दारे धरायला. आजी मग तुमच्या सुनबाईला बोलवा ना. मयाच्याने येणार नाही पप्पा, तुम्ही जा. गेले नोकर दौंडीवाले गेले. दौंडीवाले गेले ना आवाज दिला, ओ ओ सुनबाई. सुनबाईने हो नाही सो नाही. जवळ गेले. आता परक्या स्त्री पशी जवळ तरी कसं जावा. म्हणे दौंडीवाले दादा, मथारी म्हणली बाहेर या, इकडे इकडे, मी तुम्हाला व्यक्ती सांगते, तुम्हाला अटकल सांगते. म्हणे सांगा आजी. तुम्ही काय करा, जिथं माझा लेक कामाला गेलाय का तिथं जा तुम्ही आणि लेकाला आणा म्हणे. माझ्या लेकाला आणलं की नक्कीच काय करीन म्हणे सुनबाई येईल. ती म्हणजे हो ती बरोबर आहे. दौंडी गेली शेतामध्ये वाडीकर भाऊच्या. तिथं गेल्याच्या नंतर, ए दादा काय करतो? त्याला वाटलं मी सकाळी माझ्या बायकोला मारलं आणि राजाचे नौकर 100% मला पकडण्याकरता आले. ते लागलं ना पळायला उसानं सगळ्या रानानं. जे पळायला लागलं. मग त्या मालकाला सांगितलं याला असं असं करायचंय. मग त्या मालकानं काय केलं, म्हणे चल बाबा. त्याला आणलं, पकडून आणलं, जवळ आणलं आणि जवळ आणल्यावर सांगितलं तुझी बायको उपवासी आहे, राजाच्या बागेमध्ये विमान बंद पडलं, तिला काय करायचं, न्यायचं आणि विमानाला नुसता हात लावायला. राजा तुला 5 गाव बक्षीस देणार आहे. त्याला वाटलं बरं झालं उसात काम करायचं, आपल्याला काम नाही, चला. आल्याच्या नंतर त्यानं येता येताच काय केलं, अशी मोठी एवढी शेवरी होती शेतामध्ये. कोण? दारे धरणाऱ्या. शेतामध्ये एक मोठी शेवरीचं झाड होतं आणि शेवरीचं झाड त्यानं तोडलं कुऱ्हाडीनं. अशी मस्त काठी करून आणली. तिकून येतानाच काय केली, तिकून येतानाच काठी करून आणली. काठी करून आणल्याच्या नंतर त्याला वाटलं आपली एकादशी उठत नाही, म्हणून घरी आला. घरी आल्यावर मग त्यानं सांगितलं चल आपल्याला राजाची तिथं जायचंय. ती म्हणली येत नाही, जा. येत नाही का? जे काठी उचलली की एसटी ती म्हणजे स्टँडअप. कोण? एकादशी स्टँडअप झाली, उभा राहिल्या म्हणे चला. निघाली दौंडीवाले पुढं, त्याच्या मागं ते मुलगा आणि त्याच्या मागं त्याची बायको. गेले राजाच्या बागेमध्ये गेले महाराज. बागेमध्ये गेल्यावर राजाला आनंद वाटला, बापरे माझ्या नगरामध्ये कोणीतरी उपवासी मिळालं रे बाबा, नाहीतर काही खरं नव्हतं. माझं नगरात म्हणजे नाव जात होतं ना नगरीचं, माझ्या नगराचं नाव चाललंय ना. म्हणून त्यांनी काय केलं, चला म्हणे. गेल्याच्या नंतर तिथं जवळ गेलं. उपवास येत का, तुम्ही काय खाल्लं नाही का? ती काही एकादशी बोलणं झाली, काहीच बोलणं. आणि मग शेवटी त्यानं सांगितलं हे तर राजा आहे, तू ऐक माझं, नाही तर माझ्या हातात शेवरीचं दांडकं आहे, शेवरीचं लाकूड आहे. आणि शेवटी 2 जण आतमध्ये गेले, विमानाजवळ गेले आणि विमानाजवळ गेल्यावर ते नौकर विमानामध्ये बसले. काय जे फुलं होते तेवढे भरले विमानामध्ये. आणि तिनं असा हात लावल्या बरोबर महाराज काय झालं, विमान उड्डाण झालं. काय झालं, विमान उड्डाण झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठला विठ्ठला. महाराज विमान उड्डाण झाल्यावर राजा काय म्हणला माहिती का? राजा म्हणला बापरे काय भाग्यवानी माझ्या नगरामध्ये लोक. मग त्या दिवशी सांगितलं, त्या दिवसापासून जेवढे लोक आले होते का तेवढ्या लोकांना बघण्याकरता लोक आले होते. म्हणले आजपासून काय करायचं, म्हणले आपण कोणीही जेवायचं नाही, आजपासून काय करायची, एकादशी करायची. तेच नारा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. एकादशी
म्हणतात आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. कशा करता त्यांनी सांगितलं आजपासून कोणी उपवास म्हणजे एकादशी धरायची, कोणीही जेवायचं नाही, उपवास करायचा. राजानं सर्व लोकांना काय दिली? वॉर्निंग दिली. वॉर्निंग आताच्या भाषेमध्ये काय दिलं? ऑर्डर दिली. तेव्हापासून लोक काय करू लागले? एकादशी करू लागले महाराज. मग म्हणले चला आता यांना 5 गाव बक्षीस द्यायचं ना, ठरलं ना. चला म्हणले आता यांना 5 गाव बक्षीस द्यायचं. बरं म्हणले. मग गावामधले जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांना बोलवलं, आजूबाजूचे खेड्यापाड्याचे लोक बोलवले आणि महाराज यांची मिरवणूक काढली. मिरवणूक. आता यांना 5 गाव बक्षीस, यांच्या हाताने विमान उड्डाण झालं म्हणलं याला बक्षीस द्यावंच लागेल ना काही ना काहीतरी. आताच्या काळामध्ये काय दिले? ट्रॉफी काहीतरी द्याले. तर त्यावेळेस 5 गाव देत होते, बक्षीस दिलं. राजा होता तो. 5 गाव बक्षीस देत असताना महाराज मिरवणूक काढली. मिरवणूक काढल्यावर टाळ मृदंग विना समोर चाललाय आणि दिंड्या पताका कोणी कोणी जे जे भजने आहेत का गावचे खेड्या पाड्याचे आजूबाजूचे भजने बोलवले आणि त्या भजनेमधली काय केली? त्यांच्यामधून मिरवणूक निघाली. मिरवणूक निघाल्याच्या नंतर समोर दिंडी पालखी आणि त्याच्या पाठीमाग महाराज लेझिमवाले. त्याच्या पाठीमाग लेझिमवाले म्हणजे पुन्हा नाचणारे. ते डीजे लावला. डीजे लावला. डीजे वर नाचू लागले त्या गावामध्ये. पुन्हा त्याच्या माग राजाची ते रथ, राजा रथामध्ये बसलेला आणि त्याच्या पाठीमाग ही बाई बसलेली रथामध्ये, विमानवाली उड्डाण गेलेली, तिला हात लावलेला विमानाला. त्या बाईला बसवून महाराज एकटीला कसं बसवा? राजा म्हणला एकटीला कसं बसवा? त्या बाईच्या नवऱ्याला सुद्धा बसावं लागलं. नवऱ्याची मजा झाली तिच्याबरोबर. नवऱ्याला मस्त रथात बसायला भेटलं आणि 2 जण रथामध्ये बसले. या मिरवणूक चालली. दन 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 नाचू लागले. त्या डीजे पुढे लोक नाचू लागले. हौशे गौशे नवशे बघायचं काम नाही. या दणक्यामध्ये मिरवणूक निघाली. 5 कोसाची मिरवणूक. का छोटी का चोडी का जवळ का लहान अशी एकदम लगे मोठीची मोठी 5 कोसाची मिरवणूक निघाल्यावर हे 2 जणाला राजाचा रथ पुढं, त्याच्या पाठीमागे ह्या दोघाचा रथ, पुन्हा त्याच्या पाठीमागे बँडवाले ते आणि ह्याशी मिरवणूक निघाली. त्याच्या मागे महिला मंडळ, त्याच्या पाठीमागे अजून लोक, आजूबाजूला लोक. हे दणक्यामध्ये मिरवणूक निघाली आणि निघाल्याच्या नंतर या मिरवणुकीमध्ये हे नवरा म्हणू लागला, काय तू लग्नामध्ये तुझ्या बापानं बँड तरी लावला होता का? नवरा तिचा म्हणू लागला, बघ आज काय मजा झाली तुझी, मस्त लगे आपली मिरवणूक निघाली. शेवंती सुद्धा नव्हती का अशी, वरात सुद्धा नव्हती आपली. दोघं एकमेकाला म्हणाले, ती अशी फुगलेली टम. तिला काय घेणं देणं नव्हतं, मिरवणुकीचं काय घेणं देणं नव्हतं आणि त्या उपासाचं काय, विमान उड्डाण हातानं झालं तरी त्याला काही तिला टेन्शन नव्हतं. तिला राग असा आलेला होता की माझ्या नवऱ्यानं मला सकाळी मारलं. एकच तिच्या दिमागामध्ये बसलेलं होतं, बाकी दुसरं काहीच नव्हतं. ते बोलायला बड करायला बरेच अशी जवळ गेली मिरवणूक अशी आणि गेल्याच्या नंतर ते लागायला म्हणायला, तसं तुझ्या बापाला मिळालं होतं का, असं तुला असं भेटलं होतं का? ती म्हणली, सगळं काही जर झालं तर माझ्या जीवा उड्या आहेत ना तुझ्या. ती काय म्हणू लागली, मी जर तो मला मारलं ठीक आहे, पण मी उपाशी नसते राहिले, खाऊन बसले असते, विमान उड्डाण झालं असतं का? माझ्या जीवा उड्या घेणं करून, माझ्या जीवा घेणं मज्जा करून. असे दोघांचं तिच्यामध्ये संभाषण चालले. महाराज मिरवणूक आली, 5 गाव म्हणजे ते बक्षीस दिलं. दिल्याच्या नंतर राजानं पुन्हा एकदा सांगितलं, काय केलं, आम्हा व्रत एकादशी. त्यानं सांगितलं आजपासून कोणी बी काय करायचं, जेवायचं नाही, एकादशी धरायची. आणि एकादशी केल्याच्या नंतर महाराज त्यानं सगळी नगरी वैकुंठाला नेली. प्रमाणे त्याला नगरी काय केली, वैकुंठाला नेली. त्याने नेला सारा गाव. आपण एकटं तरी जाऊ, त्या राजानं अख्खा गाव नेला ना वैकुंठाला. आपण एकटं तरी जायला पाहिजे, म्हणून एकादशी करा. महाराज म्हणले आम्हा व्रत एकादशी. आणि दुसऱ्या अर्ध्याच्या मध्ये काय सांगितलं की देव केशव तीर्थ तुळशी. आम्हाला काय आहे, देवाचं पूजन, भगवंताचं
आणि केशवाचं पूजन, तुळशीचं तीर्थ एवढं दे आम्हाला, दुसरं काही देऊ नको. विठाला विठाला. एवढं करण्याकरता करता महाराज काहीच लागत नाही, साधन लागत आहे, फक्त साधन. आणि साधन आपलं कुठलं आहे? दुसरं तिसरं कुठलं नाही साधन. सोपं आपलं साधन कुठलंय? नामा संकीर्तन. साधन पै सोपे, दुसरं कुठलं काहीच नाही म्हणे साधन. आम्हाला साधन एकच आहे. साधू संत मेले सांगू सांगू, शेवटी साधू संतांना आदरानं सांगितलं. काय सांगितलं? भजन करा, कीर्तन करा, नामस्मरण करा, रामकृष्ण हरीचा जप म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. तुम्ही काय करा? भजन करा, कीर्तन करा, नामस्मरण करा. ना राग आला, सांगितलेलं कोणीच ऐकणं झालंय, सांगितलेलं कोणी ऐकणं गेलं, म्हणून देवाला साधू संताला राग आला महाराज. साधू संत म्हणे वाजत से बोंब, कोणी न ऐकती कानी. हरी हरी न म्हणता मना थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. नामदेव महाराजांना पंढरपुरात वास्तव्य केलं, दुसरा जागा म्हणजे कुठेच नाही चांगली. पण माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणले तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. न लगती सायास जाये वनंतरा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तुम्ही एका जागेवर बसा, आज देवाच्या दारामध्ये बसा, तुम्हाला 4 मुक्तीची प्राप्ती होईल. 4 मुक्तीची. तुम्ही देवाच्या दारामध्ये आज बसा. आपण देवाच्या दारात बसत नाहीत महाराज, आपण देवळाच्या दारामध्ये बसतो. आपण कुठल्या दारामध्ये बसतो? देवळाच्या दारामध्ये बसतो. देवाच्या दारामध्ये बसल्यावर 4 मुक्तीची प्राप्ती होईल. सलोपता, समीपता, सरोपता आणि सायुजता मुक्तीची प्राप्ती होईल म्हणले. पण तुम्हाला कुठंच जायची गरज नाही, पण तुम्ही एक करावं लागेल, एक चित्त करावं लागेल. पण 4 मुक्त्या साधण्याकरता माझे तुकोबाराय म्हणले न लगे मुक्ती धन संपदा, संता संगे देई सदा. साधन सांगायले, साधन संताची संगत मागितली, मला कुठले नको म्हणे. नामदेव महाराज काय म्हणले? संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा. काय म्हणले? ज्ञानेश्वर महाराज म्हणले 4 मुक्तीची प्राप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणले न लगे मुक्ती धन संपदा. पण माझे नामदेव महाराज म्हणले संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायोजतावरा हेची करा बापानो. एवढं करावं लागेल तुम्हाला. संताच्या चरणावर काय ठेवावं लागेल? भाव ठेवावा लागेल. पण माझे नाथ बाबा काय म्हणले? एक जनार्दनी हरी हरी मुक्ती सायोजता पापी लागे, मुक्ती सायोजता पापी लागे. एका जनार्दनी हरी हरी मुक्ती सायोजता
मुक्तीचा योग्यता पाठीमागे. काय म्हणते बाबा एका जनार्दनी हरी हरी म्हणता आम्ही साधन सांगू राहिले, काहीच करायचं काम नाही, फक्त एवढं जीवनामध्ये करायचं हरी हरी म्हणायचं. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायोजता पाठीला घे. म्हणून महाराज म्हणले अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन. महाराज आम्हाला कुठलंही साधन लागत नाही, आमचा विषय काय आहे हरी कीर्तन आहे, दुसरं आम्हाला कुठलंही साधन नको. आता विषय किती सांगितले तर 5 विषय सांगितले महाराज. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. आणि हे खरं आपल्याला विषय कळण्याचं जर साधन असलं ना महाराज, खरंच या परभणी नगरीमध्ये आपल्या प्रभावती नगरीमध्ये असा वेदांत कुठंच नाही महाराज, कुठंच नाही. ही नगरीच आपल्या आणि त्याच्यात भाऊनं उमागीर महाराजांनी हे जिथं तिथं पाठ सुरू केले बरं का. आम्हाला रंगनाथ गुरुजीपाशी पाठ, भीमाशंकर गुरुजीचा, ह्या पाठातून आपल्याला ही माहिती झाली बरं का. आपल्याला अजून काहीही माहित नव्हतं. तसे 5 विषय आपल्याला सांगितले. आमचा विषय सांगितला हरी कीर्तन. त्याच्यातले 5 विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. ह्या शब्दामध्ये कोण गेला असेल महाराज, शब्द विषयामध्ये कोण गेला असेल तर हरिण गेलं. हरिण शब्द विषयामध्ये हरिण गेलं. हरणाला एवढं गाणं ऐकं वाटत होतं महाराजा गाणं. आणि तिथं त्या हरिण पकडणारे लोक जे पारधी असतात ना, त्यांना काय करायचं, सुंदरशी अशी ध्वनी वाजवायची ध्वनी. आणि त्या ध्वनी ऐकण्यासाठी ते हरिण गुंग व्हायचं. किती पळत जर असलं हरिण तर त्यानं थांबायचं महाराज. आणि थांबल्याच्या नंतर त्याला काय करायचं, त्यानं ते गुंगीच्या ऐकण्याच्या गुंगीमध्ये जाळ्यामध्ये तेवढ्यामध्ये ते पकडायचे हरिण. एक दिवशी ते ऐकू लागलं, ते धुंद ऐकू लागलं. आणि धुंद ऐकित्या त्या पारध्यानं बाण मारला महाराज. बाण मारल्यावर हरिण मरण पावलं. आणि मरण पावल्याच्या नंतर त्या हरणाने काय सांगितलंय, दादा हे बघ माझं ऐक तू. ते बोलू लागलं, शेवटचं सांगू लागलं, माझं ऐक, हे बघ माझं कातड, माझं तुला मास घे, पण माझं जे कातड राहिले ना ते कुठल्या तरी एखाद्या टिमकीला लाव, मृदंगाला लाव, कुठल्या तरी एखाद्या साधनाला लाव, ध्वनीला लाव, त्याचं मला गाणं ऐकायला मिळालं पाहिजे. स्पर्श विषयामध्ये शब्दामध्ये कोण गेलं, हरिण गेलं महाराज. हरिण विठाला विठाला. आणि स्पर्शामध्ये कोण गेला असेल तर हत्ती गेला महाराज. हत्ती स्पर्श विषयामध्ये कोण गेला, हत्ती. हत्ती पकडणारे लोक लय हुशार महाराज. हत्ती पकडणारे लोक काय करायचे माहितीये का, हत्ती पकडणारे लोक 10 बाय 10चा खड्डा करणार जंगलामध्ये. 10 बाय 10चा खड्डा करणार, त्याच्यावर आडवे तिडवे छोटे छोटे लाकडं टाकणार. आणि त्याच्यावर पुन्हा काय टाकणार, गवत टाकणार. आणि गवत टाकल्याच्या बाजूला एक छोटासा हत्ती तयार करणार, चिखलाचा हत्ती तयार करणार. त्याच्या बाजूला ते छोटासा ते हत्ती ठेवणार. आणि हत्ती ठेवल्याच्या नंतर दुसरा हत्ती, त्याला विषय काय आवडत होता, स्पर्श विषय आवडत होता त्याला. ते स्पर्श करण्यासाठी तिकडचा खरा हत्ती खोट्या हत्तीला स्पर्श करण्याकरता यायचा. आणि तो हत्ती यायचा, त्याला स्पर्श असा करणार की त्या 10 बाय 10च्या खड्ड्यामध्ये जाऊन पडला. शब्द स्पर्श, शब्दामध्ये हरिण गेलं महाराज आणि स्पर्शामध्ये हत्ती गेला. चला पुढे अजून. शब्द स्पर्श रूप, रूपामध्ये कोण गेलं, रूप विषयामध्ये कोण गेलं, पतंग गेला महाराज. पतंग दीपा पतंग आलिंगन त्यासी अचूक मरण. काय माऊलीनं वही केली, ज्ञानेश्वरी मध्ये वही केली नाही माऊलीनं. अचूक मरण म्हणले. त्या पतंगाला काय वाटतं माहितीये काय, दिवा लावला ना, दिवा त्याची झोत लावली, चला आपण त्याला जाऊन खाऊन टाकू, त्याला जाऊन झडप मारू. असं ते पतंग असा घाईघाईने त्याच्या मोठी घरट्या मारतो, घरट्या. आणि त्या घरट्या मारत असताना महाराज त्याचा स्वतःचा पंख जळून जातो. ते दुसऱ्याला मारण्याकरता जातो, दुसऱ्याला खाण्याकरता जातो, पण स्वतः काय होतो, मी माझे भुललो गा दीपक
पतंग सोयी द्या माझा जीवदान संत महानुभाव काही मी माझी भुललो का दीप पतंग सोयी पतंगामध्ये जर कोण केला असेल तर त्या याच्यामध्ये कोण गेला असेल तर पतंग गेला पतंग स्पर्श शब्द स्पर्श रूप रूपामध्ये जर कोण गेला असेल तर पतंग गेला महाराज एका एका विषयामध्ये एक एक प्राणी गेला शब्दात गेला स्पर्शामध्ये गेला आणि रूपामध्ये गेला शब्द स्पर्श रूप रस आता रसामध्ये जर कोण गेला असेल मासा गेला मासा ते मासे पकडणारे लोक काय करायचे माहिती का त्या नदीच्या काठावर जायचे गळ टाकायचे जाळे टाकायचे आणि गळ टाकत असताना त्या गळाला काय लावायचे आमिष लावायचे आमिष ठीक आहे ना आमिष लावत असताना त्या गळ असा त्याला कोणी शिदड म्हणतंय कोणी अजून काय म्हणतंय दवना म्हणतंय कोणी शिदड म्हणतंय त्याला काय करायचं ते बांधायचं ना असा पाण्यामध्ये टाकायचा टाकल्याबरोबर ते मासा त्याला पकडण्याकरता खाण्याकरता येतो ठीक आहे नाही ते दवना त्या माशाला काय म्हणते माहिती का मताओ मेरे लिए काय म्हणतंय ते मताओ मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए तू मत आओ मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए आणि ऊपर खडा बैठा है तेरे लिए तुला नेण्यासाठी दुसराच यायलाय म्हणे तू काय कर येऊ नको पण ते मासा ऐकत नाही महाराज विषयामध्ये कुठलं गेलं ना ते म्हणून शब्द स्पर्श रूप रस आणि आता गंध गंधामध्ये कोण गेलं महाराज हरिपाठी गेले ते निवांताची ठेले हरिपाठी गेले निवांताची ठेरे भ्रमरा गुंतले सुमन कळिके भ्रमर 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 म्हणजे भुंगा ज्या वेळेस सकाळ झालेलं कमळाची फुलं काय होतात असे उमगतात आणि सकाळी ते फुलं उमगल्याच्या नंतर तो भुंगा काय करतो भ्रमर काय करतो तिथं जातो आणि ते रस सेवन करतो जसा रस सेवन करत करत असताना कधी दिवस माळवला त्याला कळत नाही महाराज दिवस माळवला की ते कमळाचे फुलं असे मिटून जातात मिटले की मधामध्ये तो अडकून बसतो अडकून बसल्याच्या नंतर केवढा भुंगा असू द्या महाराज तो काय करतो केवढं लाकूड असू द्या ते भुंगा तो लाकूड काय करतो कोरतो पण ज्या वेळेस त्या विषयामध्ये अडकला ना तो त्याला बाहेर येता येत नाही रुनो झुनो रुनो झुनो रुनो झुनो रे भ्रमरा सांगी तू रुनो रे भ्रमरा सांगी तू रुनो रे बघा भोगी तुम्ही शाळू रे भोगरा सांडी तुला बघून रे भ्रमरा भ्रमर विषयामध्ये गुंतला ह्या 5 विषय महाराज शब्द स्पर्श रूप रस आणि गंध एका एका विषयामध्ये एक एक प्राणी अडकला आणि 5 विषयामध्ये जर कोण अडकला असेल तर हा मनुष्य प्राणी अडकला म्हणून महाराज म्हणले आमचा विषय हरी कीर्तन आमचा विषय काय असेल
तर हरिकीर्तन आहे महाराज. हरिकीर्तन, कीर्तनाचे 4 प्रकार: रूप कीर्तन, लीला कीर्तन, अजून गुण कीर्तन. रूप कीर्तन, लीला कीर्तन, गुण कीर्तन आणि नामस कीर्तन, हे 4 कीर्तनाचे प्रकार सांगितले. म्हणून महाराज म्हणले आमचा विषय कुठलाच नाही, आमचा विषय हरिकीर्तन. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. 3ऱ्या संत संत निरंतर, 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 संत संग 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 निरंतर. प्रेम ज्ञान हे भांडार, प्रेम ज्ञान हे भांडार, प्रेम ज्ञान हे भांडार, प्रेम ज्ञान हे भांडार. संत संग निरंतर, संत संग महाराज म्हणले आम्हाला दुसरं काही नको. काय दे? संत संग निरंतर. संताची संगत, कधी संताची संगत आम्हाला आमच्या हातून सुटू देऊ नको. आम्हाला सतत सतत संताची संगत दे. संत संग निरंतर, प्रेम धन हे भांडार. संताची संगत कशा करता मागितली हो? संत कसे असतात? दयाळू सुद्धा असतात. गुरुन संत सारखे असतात महाराज. स्वत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. कृपाळू, कोणी कोण्या भागामध्ये कृपाळू म्हणतात, कोण्या कोण्या भागामध्ये दयाळू म्हणतात. तसं संताची संगत मागितली. कशा करता मागितली? संत संगतीने थोर लाभ झाला, मोहनी रसला मायाधिक. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. संत चरणी रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संताची धन्य आज दिन, संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. संताची संगत कशा करता मागितली महाराज? कारण की संत कसे होत? संत तिन्ही काळामध्ये संत सर्वज्ञ येत. सर्वज्ञ संत सर्वज्ञ येत. तुम्ही आम्ही अल्पज्ञ येत. आणि काही जण तज्ञ असतात. तज्ञ महाराज काही जण कसे असतात? तज्ञ असतात. संत सर्वज्ञ येत. तुम्ही आम्ही अल्पज्ञ. अल्पज्ञ म्हणजे तुम्हाला आम्हाला थोडं थोडं कळतंय. तुम्हाला आपल्याला काय कळतंय? कळत नाहीच, पण काही ना काहीतरी थोडं थोडं कळतंय म्हणून आपण अल्पज्ञ. संत सर्वज्ञ, संताला सर्वच कळतंय. आणि तज्ञ, एखादा डॉक्टर असतो. डॉक्टर चला नाकाचा तो डॉक्टर, त्याला काय म्हणायचं? तज्ञ. घशाचा डॉक्टर, त्याला काय म्हणायचं? तज्ञ. पोटाचा डॉक्टर असला त्याला काय म्हणायचं? तज्ञ. हे झाले तज्ञ. तुम्ही आम्ही अल्पज्ञ, संत सर्वज्ञ. संताला तिन्ही काळातलं कळतंय महाराज. संताला किती काळातलं कळतंय? तिन्ही काळातलं. माग काय झालं ते कळालं संताला माझ्या. काय झालं माग पाठीमाग? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्येची होते पाही, कानोबा तेरे तेरे तेरे. तिथे एक ढालगज निर्माण झाली महाराज म्हणले. तिने एवढी ख्याती केली. तिथे एक ढालगज निर्माण झाली म्हणे. पहिलं कुठं काहीच नव्हतं. महाराज म्हणले काय म्हणले? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा सुद्धा नव्हता, काहीच नव्हतं.
पण काहीतरी होतं. पुन्हा अजून काय प्रश्नचिन्ह? काहीतरी होतं. काय होतं? ब्रह्म होतं. ब्रह्म, दुसरं काहीच नव्हतं. ब्रह्म होतं. ब्रह्मानं आधार घेतला मायेचा. तिथे एक डालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली, एवढं तिनं केलं म्हणून संताला मागचं कळालं. संताला चालू मधलं सुद्धा कळतंय काय काय कुठं कुठं चाललंय. कलियुगामध्ये काय कुठं काय चाललंय हे संताला चालू मधलं कळतंय. आणि पुढं बी काय होणार ते संताला कळालं ना. पुढं याच्या पुढं काय होणार आहे तेही संताला कळालं. काय कळालं संताला पुढं काय होणार आहे? कलियुगी दादा एक काय झालं महाराज ऐका. काय होणार आहे संतांना पुढं काय होणार ते सांगितलं. काय होणार आहे? काय होणार होत? कलियुगी मध्ये दादा एक विपरीत होईल. कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल म्हणून सांगितलं. बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची दादा बाळा व्रतार मागेल. 6 वर्षाची नारी दादा गर्भील राहील. कै 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 दादा दुरील माझा देश. पुन्हा निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. काय होणार आहे म्हणून सांगितलं कलियुगामध्ये. जास्त विस्तार करून सांगण्याची गरज नाही. ऐका दादा कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भ्रतार सांडून फिरतील नारी ऐसा शकून दादा माझा ऐकावा निर्धारी. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया रे यमाई माझे नाव. शकून सांगावया रे यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया रे यमाई माझे नाव. शकून सांगावया रे यमाई माझे नाव. शकून सांगावया रे यमाई माझे नाव. कलियुगामध्ये समोर पुढं काय होणार आहे ते संताला कळले म्हणून महाराजांनी संताची संगत मागितली. संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार. संताची संगत कशा करता मागितली? संत महाराज उद्धार करून घ्यायचा असेल तर संताजवळच जायचं असेल. संताची भेट सुद्धा बहु अवघड आहे. संत भेट आहे संत बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. हरी जगदेती करुणा केली. हरी जगदेती करुणा केली. ऐसे वर्ममाता हरी नारायणा. ऐसे वर्ममाता हरी नारायणा. ऐसे
दुर्लभ आहेत महाराज. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जटी करुणा केली. संताची भेट होणं अवघड आहे महाराज. दुर्लभ सांगितली संताची भेट कलियुगामध्ये. पण संत आपल्या जवळ असतात पण आपल्याला दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणजे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. महाराज जवळ असतात संत पण आपल्याला दिसत नाही. तुम्हा आम्हाला आपल्या एकदम जवळ येतं. गाईच्या स्तनाजवळ गोचिडे महाराज पण त्याला काय होतंय, दूध पिता येत नाही. तुमच्या आमच्या जवळ संत असतात पण आपल्याला काय होतंय, संताची भेट होत नाही. गाईच्या स्तनाजवळ गोचिडे पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तोचेच्या पदराड, परी तो घेरुनी गोचिड अशुद्ध का सेविती. महाराज म्हणले गाईच्या स्तनाजवळ गोचिडे पण त्याला दूध पिता येत नाही, तो रक्तच सेवन करतो. का कमळकंद आणि दरदुरी, नांदणूक एकीच्या घरी, परागा शिव भ्रमरी विराची फुलची उरे. महाराज कमळाच्या झाडापाशीनं एकदम जवळ बुडाजवळ बेंडकी आहे म्हणले. दरदुरी म्हणजे बेंडकी आणि बेंडकी तिच्या जवळ आहे पण त्याला सुगंध घेता येणं झालाय तिला. म्हणून महाराज म्हणजे जवळ संत येतं पण आपल्याला भेट होत नाही. म्हणून देवाला सांगितलं, देवा आम्हाला काय कर, संताची भेट दे. संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार. संताची संगत आम्हाला निरंतर दे. संत संगत कशा करता मागितली, कशा कुठं कुठं झाली, कोणाला झाली संताची संगत. महाराज एका गावामध्ये काय झालं, एक महिला बाजारात गेली बाजारामध्ये आणि तिला काय केलं, 2 भरण्या घेऊन आली विकत. एवढ्या 20-20 रुपयाच्या, 10-10 रुपयाच्या, समजा 20 रुपयाच्या 2. आता पहिल्या काळात येत होते 10 रुपयाला, आता 20 रुपयाला झाली. एवढ्या अशा सुंदर अशा भरण्या आणल्या तिनं. कोण, त्या महिलेनं बाजारातून 2 भरण्या आणल्या. घरी आली महाराज, घरी आली की शेजारी जवळ आली. बाई ग किती छान भरण्या आणल्या ग म्हणे तू. ती म्हणली हो बाई. ती म्हणे माय केवढ्याला आणल्या. ती म्हणे 20 रुपयाला. म्हणजे दोन्ही 20 रुपयाला. म्हणे हो दोन्ही सारख्या सेम टू सेम, काहीच फरक नव्हता. 20 रुपयाला आणली म्हणे. मग तिने बसल्या बसल्या शेजारणीला चहा पाणी केली आणि केल्याच्या नंतर बसल्या बसल्या लगेच एकामध्ये मिठाचा पुडा वतला. काय केलं, एका भरणीमध्ये मिठाचा पुडा वतला. मिठानं भरून ठेवली भरणी, मिठानं भरून ठेवली. आणि मग तिच्या घरी तूप होतं, गाईचं तूप केलं होतं तिनं. आणि मग गाईचं तूप भरायला काहीच नव्हतं. तिनं बसल्या बसल्या लगेच त्या एका भरणीमध्ये काय केलं, गाईचं तूप भरलं. गाईचं तूप भरल्याच्या नंतर काय केलं, लगेच पटकन उठली ती बाई आणि कपाटामध्ये ती भरणी ठेवून दिली. कशात ठेवली भरणी, ती कपाटामध्ये ठेवून दिली. आणि मिठाची भरणी तिथंच आपली किचन वाट्यामध्ये चुली पुढं त्या गॅसच्या वाट्यावर आपली ठेवून दिली. ठेवून दिल्याच्या नंतर काय झालं महाराज, त्या भरणीची किंमत कशी वाढली. कोण्या भरणीची किंमत वाढली, तुपाची किंमत. ज्याच्यामध्ये तूप भरलं महाराज त्याची किंमत वाढली आणि ज्याच्यामध्ये मीठ भरलं ती किंमत काय झाली, कमी झाली. भरण्या कशा होत्या, दोन्ही सारख्या. एका भरणीनं संगत कोणाची केली, तुपाची केली. एका भरणीनं संगत मिठाची केली. म्हणून महाराज म्हणले संताची संगत आम्हाला दे. पुन्हा तिच्या पुढं काय झालं महाराज ऐका. मिठाई संपलं भरणीतलं आणि तुपही संपलं. मिठाचा पुडा दुसरा सोडला पण दुसऱ्या वेळेस तूप नव्हतं ना, गाय आटली होती. गाय आटून गेली, तुपच नव्हतं. मग ती भरणी चाटून पुसून काढली आणि मग थोडं जर तूप राहिलं तर आपण त्याच्या गॅसवर काय करतो, त्याला गरम पिघळू लगेच गरम केली. वाकडी तिकडी भरणी झाली. कशी झाली भरणी, वाकडी तिकडी भरणी झाली. वाकडी तिकडी भरणी झाल्यावर तिला झाकण लागण झाली. तिला एका कोपऱ्यामध्ये टाकून दिलं. त्या भरणीला कोपऱ्यामध्ये टाकून दिलं महाराज. ती धुळखात भरणी पडली. धुळखात भरणी पडल्याच्या नंतर मग आता मिठाच्या भरणीची किंमत वाढली, हिची भरणीची कमी झाली. पुन्हा ऐका, त्या भरणीला काय केलं, दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुतलं आणि धुतल्याच्या नंतर ती भरणी पाण्यानं भरली. पुन्हा येड्या बाबरीमध्ये तीच भरली गेली. का संगत कशाची होती, जोपर्यंत तुपाची संगत होती महाराज त्यावेळेस काय होती, तशी तुम्हा आम्हाला ज्या वेळेस संताची संगत आहे का तोपर्यंत आपल्याला कसलीच कमी नाही. अकरा श्रीपती
अकरावाधिपती येणे पंखे. हे संताचे संगती मनोमार्गगती. अकरावाधिपती येणे पंखे. अकरावाधिपती येणे पंखे. माऊलीने सुंदर हरिपाठामध्ये वर्णन केलं. संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते तुम्हा आम्हाला संताची संगत लाभली महाराज. आपण भाग्यवान आहेत. पण आपण एकच आता करायचं, काय करायचं? त्या संताचं नाव चुकू द्यायचं नाही. त्या देवाचं संतांना सांगितलं का त्या मार्गाने जायचं. आपण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत जे ज्या मोडू नये वाटा. सूक्ष्म दुसर केला राज्यभार चाले ऐसा झाडू संताचे मार्ग. आड आणि भरणे जग उचिष्टाचा भाग शेसे उरला तो शेव. त्यांना जसं त्या वाटानं सांगितलं ना त्या संतानं जायचं त्या वाटानं आम्ही मोडू देणार नाहीत महाराज. आम्ही त्याच वाटानं जाऊ. पण काय करू त्या संताचं? जसं संतानं सांगितलं का भगवंताचं नाव घ्या तेच आम्ही भगवंताचं नाव घेतो. पण कसं घेतो? याला जयला हात आहेत का जयला जयला त्यांनी वडी करायचे. हा विठोबा रखुमारी घ्या आता खाली. महाराज संत आता सांगून सांगून एवढं जे करायचं तेच विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलं तरी म्हणावं लागतंय. हात वरी घ्या म्हणलं तरी म्हणावं लागतंय. खाली घ्या म्हणावं लागलं नाही पडिले वळण. इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझा. महाराज म्हणजे आम्हाला संताची संगत दे. आणि संताची संगत कशी दे? अशी संताची संगत दे. पुन्हा दुसरं काय सांगितलं अर्ध्या उत्तरार्धामध्ये? संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार. आम्हाला प्रेमानं लोकांशी बोलू दे. आम्हाला प्रेमानं लोकांशी वागू दे. हे आम्हाला काय कर? आमचं धन आहे म्हणले. हे आम्हाला दुसरं धन नको आम्हाला. हे आमचं धन काय आहे? प्रेम धन हे भांडार. प्रेम जर नसेल तर महाराज प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून. प्रेम जर नसेल तर काही किंमत नाही जीवनामध्ये. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान. आम्हाला प्रेम दे देवा. कसं दे? प्रेम म्हणजे आहेच काय हो? एकूण एकाला तुम्ही आम्ही प्रेमानं बोलायचं काय? घ्यायचं का द्यायचं? साच आणि मवाळ मिथिल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच आणि मवाळ बोलायचं म्हणे. कोणाच्या हृदयाला लागल असा शब्द बोलायचा नाही. म्हणून आम्हाला काय दे? प्रेम धन हे भांडार. आमचा विषय हरी कीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार. असं कोण मागितलं? मग काय म्हणले महाराज? मग असं कोण म्हणू लागले कोणाला? महाराज नामदेव महाराजांचा सुपुत्र म्हणजे नारायण महाराज मागू लागले. म्हणू लागले देवा आम्हाला काय दे? म्हणे नाम याचा नारा. म्हणे नाम याचा नारा. म्हणे नाम याचा नारा. म्हणे नाम याचा नारा. म्हणे नाम याचा नारा.
नामदेव महाराजांचे सुपुत्र म्हणतात, देवा मने नाम याचा नारा, आमची वंश परंपरा. देवा आमची वंशाची परंपरा आहे, एका परंपरा नाही, 8 वर्षाची पिढी आहे आमची, 8 वर्षाची. यदू शेठ, नरहरी शेठ, गोविंद शेठ, गोपाळ शेठ, नारायण शेठ, पुन्हा नामदेव शेठ, दामा शेठ आणि नामा शेठ, आणि पुन्हा आताचे आज आम्ही अभंग ज्याचा आहे का सुपुत्र नारा महाराज, कपड्याचा व्यवसाय असल्यामुळे शेठ म्हणतात बरं का त्यांना. आमची एका वर्षाची परंपरा नाही देवा, आमची अनेक वर्षाची, 8 वर्षांची पिढी आमची परंपरा आहे. आमची वंश परंपरा. खरंच महाराज, कोण्या ना कोण्या वंशामध्ये एखादी काहीतरी परंपरा पाहिजे चालू. जशी परंपरा असेल का तशी चालू पाहिजे. पण आताची मुलं काय करायले तर ते मी मगच सांगून दिले. कलियुगामध्ये ऐका दादा, कलियुगाची होईल पुत्र तर होईल पित्याचा वैरी. या जगामध्ये कलियुगामध्ये पुत्र जर कोण होत असेल तर पित्याचा वैरी होईल म्हणून सांगितलंय. पण असे सगळेच होणार नाहीत महाराज. महाराज म्हणले, आईसा पुत्र देई संता, तरी ज्या आवडे पंढरीनाथा, गीता नित्य नेहमी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमी. देवा मला आयसा द्यायचा असला तर असा पुत्र दे, नाही तर पुत्र सुद्धा आम्हाला नको. आयसा पुत्र दे गुंडा, त्याचा तिन्ही लोकीस द्यायचा असेल तर असा दे, नाही तर आम्ही वांज राहू. चोखोबराय म्हणतात आम्ही वांज राहू, वांज नको आम्हाला. मग काय म्हणले, कन्या तरी आईशी देई, जैसी मीरा मुक्ताबाई, अशी आम्हाला कन्या दे. खरंच महाराज कलियुगामध्ये कोणी कन्या पुत्र होती जे साथी, 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 कन्या पुत्र होती जे साथी, कोणी कन्या पुत्र होती जे साथी. तयाचा हरी माते देवा, तयाचा हरी माते देवा, तयाचा हरी माते देवा, कोणी कन्या पुत्र होती जे साथी, कोणी कन्या पुत्र
होती गे सात्विक कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक तया पाहरीत वाटे देवा तया पाहरीत वाटे देवा तया पाहरीत वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक 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 काय म्हणले महाराज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. नारायण महाराज म्हणतात देवा आमच्या वंशाची परंपरा आहे ही आमची परंपरा अशीच आमची टिकली पाहिजे. आमचा विषय हरिकीर्तन आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन. मने नाम याचा नारा किंवा मने विष्णुदास नारा आमची वंश परंपरा अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण इथंच विराम देऊ. जी जी कीर्तनाला लाभलेली मंडळी महाराज तुम्हा सर्व टाळकरी इकडचे टाळकरी इकडचे टाळकरी महिला टाळकरी इनेकरी आमचे मृदंगवाले दादा भैयानं सुंदर मृदंग वाजविला. आमची ताई मृदंग वाजवती. तुम्हाला तर अगोदरच सांगितलं प्रभू तुम्ही महिषाचे मूर्ती मी दुबळा अर्चित तसे भक्ती. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करू. ह्या अभंगाचा अर्थ असाच असेल म्हणून काय नाही. माझ्या गुरुनं ओंकार भगवंतानं जशी बोलण्याची माझ्या गुरुनं मला चालना दिली तसा अभंग सोडवण्याचा मी एक एक का चरण होईन अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला महाराज. झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करून सर्व संत मंडळीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. आज सौ आशाताई जावडे महाराज यांनी सुंदर अशी हा महाव्रत एकादशी आज सौ आशाताई जावडे महाराज यांनी सुंदर अशी हा महाव्रत एकादशी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.